पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में। नागपूरचं बनारस म्हणणारा अंबाला लेक पाहून आता आम्ही निघालो रामटेक बघण्यासाठी. अन इथं आल्यावर बोराईसाठी समीला लुबाडलं. यायनी चरत दिसली म्हणून अप्पाभाऊकडून सुखी भेट दाबली. हे दाबून झाल्यावर आपल्या पूर्वजांबरोबर थोडं डिस्टन्स येऊन आता आम्ही गेलो दर्शन करण्यासाठी. आणि चष्मा घेतला म्हणून सर्वांसमोर फ्लॅश मारत चष्मा लावला. आणि आस्थाटिक बॉय फारुख बरोबर जेव्हा खाली आलो तेव्हा माहित पडलं इथं चालू आहे भंडारा. म्हणून तिथलं जेवण रेटून आता आम्ही जाऊन पोहोचलो ड्रॅगन पॅलेस मध्ये. पण इथचं वातावरण जसं शांत पाहिजे तसं शांत नव्हतं, कारण इथं चालू होतं कन्स्ट्रक्शन. आणि दुसरी गोष्ट आम्ही कुठे गेला माहोल शांत राहू शकत नाही. आणि हे बघा, जिथं जागा भेटली नाही तिथं लोरले. नंतर हा खपसरत नजारा बघून दुसऱ्या प्लेसवर जायचा विचार झाला. पण मदर्स याने दाखवतो म्हणे लहानपणी खुश झालो आपण कसं चालायचो. त्याच्यामध्ये घनघोर ट्रॅफिक बघून आता आम्ही गेलो कोराडी मंदिर बघण्यासाठी. पण इथं चालता चालता कुणातरी साठी मी चुडिया घेतल्या. ते हातात घेऊन आता आम्ही गेलो श्री महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये. इथे येऊन बढियापैकी दर्शन वगैरे केलं. आता आम्ही गेलो राम मंदिर बघण्यासाठी. मंदिराची अशी कारागिरी बघून मला वाटतच नव्हतं की असं पण मंदिर राहू शकते. माहितीये का मेन बयाड झालाय प्रश्न बाहेर. आणि या मंदिरामधली वैशिष्ट्य म्हटलं संपूर्ण रामाने ते छायाचित्रणाद्वारे दर्शवली होती. आणि त्याचबरोबर सर्व महापुरुषांची माहिती व त्यांचे कार्य दर्शवले होते.